नेत्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. तब्बल 7 वर्षानंतर ठाणे शहराची प्रतिष्ठेची आणि ठाणेकरांच्या उत्साहाचे आकर्षण असलेली 32वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन येत्या 30 ऑगस्ट 2026 रोजी मोठ्या दिमाखात आणि उत्साहात पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर स्पर्धेच्या आयोजनाची तयारी, स्पर्धकांना आवश्यक सुविधा तसेच स्पर्धा मार्गावरील नियोजनाबाबत सर्व नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. सर्व नगरसेवक, शाखा प्रमुख आणि विभाग प्रमुखांनी आपापल्या परिसरातील स्पर्धा मार्गावर प्रत्यक्ष उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवावा आणि मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले. महापालिकेच्या कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी सभागृह नेते हनुमंत जगदाळे, शिवसेना गटनेते पवन कदम, माजी महापौर व शिवसेना सचिव संजय मोरे, ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, माजी महापौर नगरसेविका मीनाक्षी शिंदे, नगरसेवक रमाकांत मडवी, ठाणे शहर विधानसभा संघटक हेमंत पवार, अतिरिक्त आयुक्त 1 मनीष जोशी तसे ॲथलेटिक्स असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन ही 21 किलोमीटर अंतराची स्पर्धा असून ठाणे महापालिका मुख्यालय येथून सकाळी 6 वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे. शहरातील विविध भागातून स्पर्धक या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार असल्याने संपूर्ण स्पर्धा मार्गावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना धावताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी मार्गावर स्पंजिंग पॉईंट आणि फीडिंग पॉईंट उभारण्यात येणार आहेत. या ठिकाणी स्पर्धकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांवर सोपवण्यात आली आहे. मॅरेथॉन ही केवळ धावण्याची स्पर्धा नसून ठाणे शहराचा क्रीडा उत्सव म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग राहावा यासाठी नियोजन केले जात आहे. क्लस्टर विकास कंपनीला ठाणे शहराच्या विकासाचे सर्व अधिकार देण्याच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पुकारलेल्या 27 ऑगस्टच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने ठाण्यात राजकीय वातावरण तापले. क्लस्टर कंपनीच्या दबावामुळेच मोर्चाची परवानगी नाकारली असून ठाण्यातील लोकशाहीचा मुडदा पाडला जातोय. सापाच्या शेपटीवर पाय दिल्याने कारवाई केली जात आहे असा थेट आरोप पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. लोकशाहीचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न असून परवानगी नसली तरी 27 ऑगस्टला मोर्चा निघणारच असा इशारा त्यांनी दिला आहे. ठाणे शहरात क्लस्टर योजना राबविण्यासाठी क्लस्टर विकास कंपनीला ठाणे महानगरपालिकेकडून सर्व अधिकार देण्यात आले. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने 27 ऑगस्टला मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारले. असा कोणता साप आहे की याच्या शेपटीवर आम्ही पाय दिला म्हणून परवानगी नाकारण्यात आले असा सवाल करून ठाण्यात लोकशाहीचा मुडदा पाडला जातोय अशी टीका मनोज प्रधान यांनी केली. तसे मोर्चा काढण्यावर ठाम असल्याचे प्रधान यांनी सांगितले. खाजगी कंपनीला ठाणे शहरातील विकास कामांची धोरणे ठरविण्याचा अधिकार अप्रत्यक्ष देण्याचा कट रचण्यात आला आहे. यापुढे क्लस्टर डेव्हलपमेंटबाबत कोणताही निर्णय घेण्याचे अधिकार सदर कंपनीला देण्यात येणार असून त्यामुळे सर्वसाधारण सभेचे अधिकार संपुष्टात येऊन सर्वच लोकप्रतिनिधींचे अवमूल्यन होणार आहे. तसेच ठाणे महानगरपालिकेच्या सभेच्या सभागृहाचा देखील हा अपमान आणि प्रशासकीय व्यवस्थेवर अविश्वास दाखवल्यासारखे झाले असा आरोप करीत जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली 27 ऑगस्ट रोजी क्लस्टर कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार होता. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. पोलिसांची या भूमिकेवर मनोज प्रधान यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले की शुक्रवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास आपण मोर्चाच्या आयोजनाबाबत वागळे पोलीस स्टेशनला माहिती देणारे पत्र दिले होते. त्यानंतर सायंकाळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या सहीने नोटीस पाठवून 1 सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश असल्याचे कळून मोर्चाला परवानगी नाकारले. याचाच अर्थ वागळे पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून क्लस्टर कंपनीतून गोळीबार केला जात आहे असाही आरोप त्यांनी केला आहे. मुंबई महानगर क्षेत्रात व्यवहारापुरती मराठी न बोलणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात परिवहन विभागाने कारवाई सुरू केली. ठाणे रेल्वे स्थानक परिसरात गुरुवारी आणि शुक्रवारी परिवहन विभागाने तपासणी मोहीम राबवल्यानंतर मराठी न येणाऱ्या तसे वाहतूक नियमांचे उल्लंघन करून थकीत दंड असलेल्या रिक्षाचालकांनी स्थानक परिसराकडे पाठ फिरवली. त्यामुळे स्थानक परिसरात रिक्षांचा तुटवडा निर्माण झाला होता. त्याचा परिणाम प्रवाशांना सहन करावा लागला.
मुंबई महानगर मोठ्या प्रमाणात परप्रांतीय रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करतात, परंतु अनेकांना रोजच्या व्यवहारातील मराठी बोलता येत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी रिक्षा चालक व प्रवाशांचे एकमेकांसोबत वादाचे प्रसंग घडत होते. त्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना 15 ऑगस्टपर्यंत मराठी शिकण्याची मुदत दिली होती. ही मुदत संपल्यानंतर गुरुवारपासून मुंबई महानगर प्रादेशिक परिवहन विभागाच्या माध्यमातून कारवाई सुरू झाली. ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडे सॅटिस पुलाखाली रिक्षा थांबा आहे. या ठिकाणी प्रवाशांना रांगेत रिक्षा उपलब्ध होतात. या रिक्षा थांब्यावर चालकांकडून बेशिस्तपणे रिक्षा चालवल्या जात असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून केल्या जातात. मात्र सार्वजनिक वाहतुकीच्या अपुऱ्या सुविधांमुळे प्रवाशांना रिक्षांवर अवलंबून राहावे लागते. गुरुवारपासून परिवहन विभागाची कारवाई सुरू झाल्यानंतर मराठी न येणाऱ्या चालकांसह वाहनांचा थकीत दंड असलेल्या आणि अन्य वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांनी कारवाईच्या धसकेने स्थानक परिसरात येणे टाळले. त्यामुळे नेहमीच्या तुलनेत रिक्षाची संख्या कमी झाली. परिणामी स्थानक परिसरातून पुढील प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रिक्षा मिळणे कठीण झाले व रिक्षाच्या प्रतीक्षेत प्रवाशांना बराच वेळ थांबावे लागल्याने प्रवाशांचे हाल झाले. वाहतूक ऑपरेटरसाठी व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा. कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर. TJSB फ्लीट टर्म लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बँक, भविष्य का बँक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा. कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी. TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बँक, भविष्य का बँक. एसेट बॅक्ड क्रेडिट लोन. व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज. कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी. TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बँक, भविष्य का बँक. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. ठाण्यासह अनेक शहरात 200 कोटीचा घोटाळा करणाऱ्या फायनान्स कंपनीच्या मुख्य सूत्रधाराला अटक करण्यासाठी सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी तपास अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जनसेवकांचा जनसंवाद या कार्यक्रमात कारवाईची दिशा ठरवण्यात आली. भाजपच्या खोपट कार्यालयात आयोजित जनसेवकांचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांनी एका फायनान्स कंपनीने फसवणूक केलेल्या सर्वसामान्य गुंतवणूकदार आणि संबंधित प्रकरणातील तपास अधिकारी यांनी चर्चा घडवून आणली. या प्रकरणात अंदाजे 200 कोटीची फसवणूक झाली असून कंपनीच्या इतर संचालकांना ताब्यात घेण्यात असले तरी मुख्य सूत्रधार सचिन राणे याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. तसेच या प्रकरणात कंपनीची किती मालमत्ता जप्त करण्यात आली, गुंतवणूकदारांना त्याचे पैसे कधी मिळणार, सूत्रधाराला कधी अटक करणार यावर चर्चा करण्यात आली. यावेळी कारवाईची दिशा ठरवण्यात आली असून याबाबत गृह सचिवांकडे देखील पाठपुरावा करणार असल्याची माहिती आमदार केळकर यांनी माध्यमांना दिली. रखडलेल्या SRA आणि पुनर्विकास प्रकल्पातील पीडित रहिवाशांचे प्रतिनिधी देखील कार्यक्रमात उपस्थित होते. शेलारपाडा येथील SRA प्रकल्पात राजकीय नेत्यांच्या दबावाखाली विकासक काम करत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. या प्रकल्पासह 3 ठिकाणी रहिवासी उपस्थित होते. या प्रकरणात वेळ पडली तर विकासकांना बदलण्यास भाग पडू अशी भूमिका केळकर यांनी घेतली. सोमवारपर्यंत प्रीपेड रिक्षा प्रस्तावाला शासनाची मंजुरी मिळणार असून लवकरच ठाणे शहरात या रिक्षा धावणार आहेत.
त्यामुळे रिक्षाचालक आणि प्रवासी यांच्यातील वाद संपून प्रवाशांना सुलभ आणि सुरक्षित सेवा मिळणार असल्याची माहिती आमदार केळकर यांनी दिली. मागील आठवड्यात आमदार केळकर यांनी वाहतूक शाखा आणि RTO अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ठाणे स्टेशन परिसरातील वाहतूक समस्यांबाबत पाहणी दौरा केला होता. त्यावेळी केळकर यांनी अधिकाऱ्यांना अनेक सूचना केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृहात श्री केळकर यांच्या पुढाकाराने संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना केळकर यांनी प्रीपेड रिक्षाबाबत माहिती दिली. ठाण्याच्या प्रादेशिक परिवहन विभागाने याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवला होता. प्रधान सचिवांशी याबाबत बोलणे झाले असून सोमवारपर्यंत या योजनेला मंजुरी मिळणार असल्याने त्यांनी सांगितले. केळकर म्हणाले, या योजनेनुसार स्टेशनवर उतरल्यानंतर प्रवाशांनी आधी आपल्या गंतव्यस्थळाचे भाडे निश्चित करून पैसे भरायचे आणि त्यानंतर रिक्षा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशाला रिक्षाचालकाची भाड्यावर घासाघीस करण्याची गरज राहणार नाही. रिक्षाचालकाकडून मनमानी भाडे आकारणे, प्रवाशाला नकार देणे किंवा गंतव्यस्थळावरून वाद होणे यावर नियंत्रण ठेवता येणे शक्य होणार असल्याची श्री केळकर यांनी सांगितले. बैठकीत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाळ, प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, नगरसेवक भरत चव्हाण, अमित सरैया, अनिता यादव तसेच जयेंद्र कोळी, विशाल वाघ आदी यावेळी उपस्थित होते. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.